देशभरामध्ये बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला, पण तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी गावामध्ये मात्र या पारंपरिक सणातनं शेतकऱ्यांनी समाजाला एक आगळा वेगळा आणि महत्त्वाचा संदेश दिलाय। बैलांची पूजा करत असतानाच त्यांनी बालविवाह सारख्या गंभीर सामाजिक समस्येविरोधामध्ये जनजागृती केली आहे। खुदावाडी गावामध्ये शेतकरी बैलपोळ्याच्या उत्सवामध्ये समाज प्रबोधनाचं कार्य करताना दिसलेत। त्यांनी बालविवाह हा कायद्यानं गुन्हा असून त्यामुळे अनेक मुलींचे आयुष्य हे उद्ध्वस्त होते आणि त्यांचं शिक्षण अर्धवट राहतं याकडे लक्ष वेधलं। शेताला बैल जसे हवे तसं शिक्षण प्रत्येक मुलीला हवं। समाज प्रगत व्हायचं असेल तर बालविवाह थांबायलाच हवा असं घोषवाक्य त्यांनी यावेळी दिलं। सणाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये दिलेला हा समाज जागृतीचा संदेश निश्चितच कौतुकास्पद आहे। या उपक्रमामध्ये अनिल कापसे यांच्या बैलजोडीनं प्रथम क्रमांक पटकावला असून त्यांच्यावर गावकऱ्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केलाय। तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी हा गावामध्ये एकंदरीत आपण पाहू शकता बैलपोळा शेतकऱ्यांचं मित्र म्हणून ओळखलं जाणार आज बैलपोळा साजरा जे आहे सण अतिशय एक सामाजिक संदेश देऊन या ठिकाणी साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आज आपण पाहू शकतो ह्या बैलांचे एकंदरीत रंगवटी करून या ठिकाणी आपण पाहू शकतो अतिशय चांगल्या रीतीने या ठिकाणी जी प्रशासन जे आहे जनजागृती करताना पाहायला मिळतं। तर दुसरीकडे जे शेतकरी बालविवाह कायदा गुन्हा आहे हा एकंदरीत जनजागृती करताना पाहायला मिळतं। अतिशय चांगल्या रीतीने या ठिकाणी संदेश जे आहे बळीराजा जे आपल्या बैलाला रंगरगुटी करून या ठिकाणी देताना पाहायला मिळते। जे बैल अतिशय आपण पाहू शकता ह्या ग्रामपंचायतच्या अंतर्गत अतिशय प्रथम आलेले ही बैलजोडी आहे। बैलजोडीचे मालक आपल्या सोबत आहेत, काही शेतकरी आपल्या सोबत आहेत। काय एकंदरीत हा संदेश द्यावा वाटलं तुम्हाला? बालविवाह केलेला आहेत गावामध्ये जे आहे बालविवाह जनजागृती करताना पाहायला मिळते। बैलावरती रंगरंगोटी करण्यात आलेला आहे। काय एकंदरीत संदेश द्यायचा आहे? या शासनाला आम्हाला असं सांगायचं आहे की शेतकऱ्याचा हा सर्वात मोठा सण म्हणजे बैलपोळा। बैलपोळ्याच्या निमित्तानं आम्ही रंगरंगोटी केली जात आहे दरवर्षी आणि त्याचप्रमाणे बालविवाह कायद्याचा गुन्हा असा हा संदेश बैलपोळ्याच्या निमित्ताने देण्याचं आम्हाला आज योगदान येत आहे। कसं गावामध्ये जे आहे अनेक बैलजोडी आलेले होते त्यापैकी कसं एकंदरीत हे प्रथम आलेला? आज आमचा मित्र सचिन संभाजी कापसे गावामध्ये 50 बैलजोड्यापैकी सर्वात उत्कृष्ट बैलजोडी म्हणून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे आणि खूप मेहनत करून स्वतः मेहनत करतो। एकंदरीत अशा रीतीने जे आहे हा शेतकऱ्यांनी जे बैल आहे त्या बैलांच्या अशी जे चांगल्या ठिकाणी रंगरंगोटी करून त्या ठिकाणी बैलपोळा जे आहे साजरा झालेला। सर्व शेतकरी बांधवांना प्रथमतः बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा। खुदावडी गावामध्ये खूप आनंदी वातावरणात आणि खूप उत्साहाने असं बैलजोड्यांचं मिरवणूक पोळ्यानिमित्त चालू आहे आणि आमच्या गावातील 50 ते 60 बैलजोडीपैकी आमचे भाऊ सचिन संभाजी कापसे यांची बैलजोडी ही प्रथम क्रमांकाने गावामध्ये सध्या आम्ही मिरवणूक काढत आहोत। आमचा एक असा संदेश आहे की शासनाला आणि सर्व गावातील नागरिकांना की आपण स्त्रीभ्रूण हत्या थांबवावी अशी आम्ही कुठेतरी अपेक्षा आम्ही असे प्रयत्न करतोय की आम्ही बैलाच्या अंगावर संदेश देऊन आम्ही बैलपोळा साजरा करतो। निमित्त जे आहे शेतकरी काय संदेश देताना पाहायला मिळते? काय एकंदरीत सरकारकडे आज बैलपोळा साजरा होतोय, काय संदेश द्यावा वाटतो? प्रथमतः मी सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा। शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा मजबूत कणा आहे। शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वर्षभर राबराब कष्ट करून आपल्या पिकवलेल्या पिकांना तुटपुंजा धान्याला आपला भाव देता याकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आपल्या राज्याचे अर्थविकास मंत्री अजितदादा पवार यांना मी एक कळकळीची विनंती करतो। यांच्या धान्याला पुरेपूर त्यांच्या मालाला योग्य भाव देऊन या शेतकऱ्याच्या व्यथा आपण सरकार दरबारी मांडून यांना योग्य न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती। एकंदरीत पाहिलं तर बैलपोळा निमित्त जे आहेत अनेक शेतकरी विविध मागण्या करतात, परंतु शेतकऱ्यांच्या खऱ्या व्यथा ज्या आहेत शासनानं एकंदरीत दखल घ्यावी। शेतकऱ्यांच्या खूप जे व्यथा असतात नेहमी शेतकरी आपली आपली बाजू मांडत असतो, परंतु बैलपोळा निमित्त जे शेतकरी आपल्या व्यथा मांडलेत आता सरकारला ह्या व्यथा कळणार का हे आता पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाण, अयूब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव। प्रतिनिधी अयूब शेख, NTV न्यूज मराठी, धाराशिव।